सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 6 मधून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात सांगली जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे। मिरज सुधार समितीच्या सदस्या आरिफा काझी आणि प्रभाग क्रमांक 6 अ गटातील एमआयएम पक्षाच्या उमेदवार शाहिस्ता पिरजादे यांनी याचिका दाखल केली असून बागवान यांना तिसरे अपत्य असल्याचे तसेच बागवान यांच्या पत्नीच्या नावे थकीत घरपट्टी असूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज अपात्र केला नसल्याची तक्रार याचिकेमध्ये केली आहे। तसेच प्रभाग क्रमांक 6 मधून विजयी झालेल्या काँग्रेस नगरसेविका मुब्बशिरीन बागवान यांच्या विरोधात सुद्धा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या पराभूत उमेदवार नर्गिस सय्यद यांनी ॲडव्होकेट इर्शाद पालेघर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे। मुब्बशिरीन बागवान यांनी निवडून येण्यासाठी मतदारांना पैसे वाटप व मतदारांवर दबाव आणल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली आहे। बागवान यांचा जन्म कर्नाटकातील असल्याने त्यांचे जात प्रमाणपत्र राज्यात अवैध आहे। मुब्बशिरीन बागवान या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून निवडून आल्या आहेत। बागवान यांनी मिरज उपविभागीय अधिकारी यांच्याकडून काढलेले जात प्रमाणपत्र बोगस व बनावट कागदपत्राद्वारे घेतले आहे। बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मुब्बशिरीन बागवान यांनी निवडणूक जिंकून शासनाची व मतदारांची फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले। मुब्बशिरीन बागवान यांनी जात वैधता पडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जास नर्गिस सय्यद यांनी हरकत घेतल्याने यावर दिनांक 4 रोजी जात पडताळणी अधिकाऱ्यांसमोर स्वतंत्र सुनावणी होणार आहे। निवडणूक निकालानंतर प्रभाग 6 मधील विजयी नगरसेवक मैनुद्दीन बागवान व मुब्बशिरीन बागवान या दोघांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल झाल्याने मिरजेत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 ड गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्या निवडीसंदर्भात जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्या आरिफा काझी आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 अ गटातून एमआयएम पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या शाहिस्ता शाहिद अहमद पिरजादे या दोघांनी याचिका दाखल केलेली आहे। खऱ्या अर्थानं याचिकेमध्ये असं म्हटलं आहे की मैनुद्दीन बागवान यांचे ज्या पत्नी आहेत सर मैनुद्दीन बागवान यांची थकीत घरपट्टी असताना सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर कोणताही निर्णय न घेता त्यांना अपात्र घोषित न करता त्यांना पात्र घोषित केले। त्याचबरोबर मैनुद्दीन बागवान यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये आणि प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना तिसरे अपत्य असताना सुद्धा त्यांनी तिसऱ्या अपत्याचा उल्लेख केलेला नाही आहे। हे अशा 2 स्वरूपाच्या तक्रारी या याचिकेमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि 4 फेब्रुवारी रोजी या संदर्भात पहिली सुनावणी मेहरबान न्यायालयासमोर होणार आहे।